कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हा आयोजित कवयित्री, कादंबरीकार, नाटककार प्राध्यापिका उषा परब लिखित पुस्तकांचा पुस्तक प्रकाशन सोहळा कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक विश्व मराठी साहित्य भूषण माननीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आणि कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ, माननीय नमिता कीर, ज्येष्ठ लेखिका माननीय मोनिका गजेंद्र गडकर, समीक्षक डॉक्टर अजित मगदूम, LB पाटील, कार्यवाह दीपा ठाणेकर, पुरस्कार विजेत्या लेखिका माननीय उषा परब आणि त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ साहित्यिक, अन्य मान्यवर उपस्थित होते। दिनांक 26 एप्रिल 2026 रविवारी संध्याकाळी 5 वाजता विलेपार्लेच्या केशवराव घैसास सभागृहात हा सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। लेखिका उषा परब यांच्या निसरड या बोलीभाषेवर आधारित डिंपल प्रकाशित कथासंग्रह आणि स्त्रियांची ओवीगीतं सास आणि स्वरूप या पुस्तकांचे प्रकाशन झाले। या प्रकाशनाच्या वेळी प्रकाशित पुस्तकांचे अंतरंग मान्यवरांनी उलगडून दाखविले व आपापली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत राऊत तर आभार प्रदर्शन विद्याप्रभू यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमसाप मुंबई जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, शाखाध्यक्ष तसेच प्रकाश परब व त्यांचे कुटुंबीय यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली।